मुंबईसह राज्यभरातील महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजताच ठाकरे बंधूंच्या युतीबाबत घडामोडींना आता वेग आलाय। ठाकरे बंधूंकडून आठवडाभरामध्ये युती जाहीर केली जाणार आहे। खासदार संजय राऊतांनी ही माहिती दिली आहे। त्याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊतांसह आमदार अनिल परब हे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेटीसाठी पोहोचलेत। या भेटीमध्ये मुंबईतील जागा वाटपासंदर्भात ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती। दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येऊन युतीची घोषणा करणार असल्याची माहिती। आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील ते देतील। श्रेयस, काय नेमकं घडतंय या बैठकीमध्ये? काही तपशील समोर येत आहेत? खरं आताच्या घटकेला 35 मिनिटं झालेले संजय राऊत हे थेट आता संजय राऊत आणि अनिल परब हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आहेत। त्यासोबत आपण बघू शकतो तर महत्त्वाची ही चर्चा आहे। ही चर्चा सर्वत्र महत्त्वाची आहे। त्याचं कारण एवढंच आहे की जर युतीची घोषणा होत असेल तर युतीची घोषणा दोन ठाकरे बंधूंना एकत्र येऊन करावी लागेल। विक्रांत, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। आपण पाहू शकतो तर ठाकरे बंधू कधी एकत्र येऊ शकतात? ज्या दिवशी खऱ्या अर्थानं युतीची घोषणा होत असेल त्या दिवशी ही गोष्ट घडू शकते। पण मात्र या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या तरीही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की ठाकरे बंधूंचं एकत्र येणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। कारण जर आपण पाहिलं गेलं तर युतीची चर्चा होत असताना आता युतीची घोषणा अगदीच हाकेच्या अंतरावर आहे का? आणि हाकेच्या अंतरावरती युतीची घोषणा असेल तर त्याबद्दलच खऱ्या अर्थात चर्चा आज संजय राऊत, अनिल परब आणि राज ठाकरे करतायत का, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। कारण अनेक दिवसांपासून चर्चा अशा रंगलेल्या की जर दोन पक्षचे मुख्य नेते मंडळी जी आहेत विक्रांत, ते एकमेकाला भेटत होती। मग ती भेटत असताना त्याच्यात अनिल परब यांचं नाव सगळ्यात प्रामुख्याने घेतलं जायचं। त्यासोबत आपण बघू शकतो तर अनिल परब यांच्यासोबत वरुण सरदेसाई, बाळनकर आणि नितीन सरदेसाई हे भेटत होते कुठे ना कुठे असं सांगण्यात येत होतं। तर त्याच्यातलेच अनिल परब आज चर्चेत आहेत। संजय राऊत आज खऱ्या अर्थानं फोरफ्रंटला येऊन पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितलंय की आम्ही कुठल्याही क्षणी खऱ्या अर्थानं युतीची घोषणा करू शकतो, पण ती घोषणा जर होत असेल तर दोन ठाकरे बंधूंना एकत्र मंचावर येत असेल। आपण बघू शकतो तर हे दोघे मंचावर कधी एकत्र आले आणि त्या संदर्भातल्या गोष्टी जरी पाहिल्या गेल्या तरी आता अनेक वेळा एकत्र येऊन आता तुम्ही करणं सोडा, मोजणं सोडा असं खऱ्या अर्थानं सांगणं हे उद्धव ठाकरेंचं सुद्धा आहे आणि मनसाध्यक्ष राज ठाकरेंचं सुद्धा आहे। पण या सगळ्यानंतर विजयी मेळाव्याला जे दोघं एकत्र आले होते त्याच डोममध्ये पुन्हा एकदा एकत्र किंवा त्याच्यात तत्समच तेवढीच भव्य जी आपण बघू शकतो ती सभा हे दोन ठाकरे बंधू एकत्र घेऊन त्या युतीची घोषणा करतात का, ह्याच्यात सगळ्यांचं लक्ष, महाराष्ट्र लक्ष लागलेलं आहे विक्रांत। बरं, धन्यवाद श्रेयस दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। Thank you.